हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर संडे स्पेशल व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज संडे स्पेशल म्हणून आज मुलांसाठी मी बनवत आहे इकडे आप्पे आणि चटणी बनवत आहे. तर चटणी बनवण्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत शेंगा भाजून घेतलेल्या आहेत मी, आणि इकडे थोडीशी मिरची टाकून घेत आहे मी. तुम्हाला लाल पावडर आवडत असेल, लाल मिरची पावडर, तर तुम्ही तेही टाकू शकतात, पण मी थोडीशी मिरची टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे मी. आणि इकडे खूप सारी कोथिंबीर, थोडीशी ग्रीन असली ना, ग्रीन चटणी मला खूप आवडते त्यामुळे मी जास्त कोथिंबीर टाकते. व्हाईट पण असते, मग व्हाईट बनवायची असेल तर कमी टाकू शकतात आपण कोथिंबीर. इकडे मी वाटून वगैरे घेतलंय, ते पाहू शकतात किती सुंदर चटणी आपली झालेली आहे आणि यम्मी यम्मी दिसत आहे. तर चला आपण चटणीला फोडणी देऊन घेऊया. तर इकडे मी कढईमध्ये तेलकट ठेवलं आहे आणि इकडे मोहरी आणि जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे बरी मी. आणि मग बस एवढंच मी फोडणीसाठी मी हे करून घेणार आहे. आता मी ही फोडणी तडतडली चांगली की मी ते आपल्या शेंगाच्या चटणीवर टाकून घेणार आहे. तर खूप मस्त तडतडली आहेत जिरे, मोहरी आणि कोथिंबीर पण आता मी टाकून घेते. तर इकडे आप्याचं बॅटर खूप छान फर्मेंट झालं होतं आणि काल मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ भिजवली होती आणि त्यात भिजवताना मी एक अर्धा चमचा मेथीदाणा टाकला होता, त्यामुळे छान फर्मेंट होतं. तर इकडे मी आप्पे बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे. मला मिरची टाकून खूप आवडते त्यामुळे मिरची, इकडे मीठ वगैरे टाकून घेतलं आहे मी. आणि कोथिंबीर पण खूप सारी कोथिंबीर टाका, जेणेकरून कोथिंबीर टाकली ना खूप छान चव येते आप्यांना. तर इकडे मी सर्व मिक्स करून घेत आहे आणि इकडे मी आप्याचं पात्र ठेवलं आहे गॅसवर आणि तेल थोडंसं ओतून घेतलेलं आहे. आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, खूप गॅस फास्ट नाही करायचं, नाहीतर मग आप्पे करपून जातात. इकडे आहोंना पण विचारलं कसं झाले आहे, तर आहोंना पण खूपच आवडले. त्यांचा आवाज मी घेऊ शकले नाही कारण सॉन्ग चालू होतं, मग नंतर कॉपीराईट येतं म्हणून. तर इकडे घेतले आहेत मी आप्पे आणि इकडे घेतली आहे चटणी. आता ही देणार आहे मी माझ्या लहान मुलाला, कारण की ह्या आप्प्यांमध्ये मी कांदा टाकला नाही कारण की त्याला कांदा आवडत नाही. मग त्यामुळे मी, तर रोज चपाती भाजी खाऊन मुलं पण बोर होतात आणि रविवारी मग मी असं काही ना काही वेगवेगळा नाश्ता करत असते मुलांसाठी, कारण की त्यांना पण रोज चपाती भाजी खाऊन खाऊन बोर होऊन जातं. मग त्यांना रविवारी मग निवांत असतात, मग काही निवांत करता येते. इकडे किचनचं अवतार कसा झालेला आहे पाहू शकतात माझा. फक्त नाश्ता बनवलेला आहे, पण ज्या दिवशी असं काही आपण इडली म्हणा, आप्पे म्हणा किंवा मग डोसा म्हणा, असं काही नाश्ता करायला घेतो त्या दिवशी उलट जास्त भांडे पडतात किंवा जास्त किचनचा अवतार बिघडून जातो. कारण रोज तरी आपल्याला स्वयंपाक बनवायचं असेल तर पोळ्याचं पीठ टिमून आपण चपाती करतो आणि मग 1-2 भाज्या करून टाकतो, तेवढा किचन घाण होत नाही. पण ज्या दिवशी आपण असं काही नाश्ता वगैरे करतो त्या दिवशी तर किचन काही बघण्यासारखंच नसते आणि किचन हे स्वच्छच असलं पाहिजे आणि मला तर किचन स्वच्छच आवडतं. मग इकडे मी सर्व क्लीन वगैरे करून घेतलं आणि मोठा मुलगा काहीतरी माझ्याशी बोलत होता, मग त्याला पण बोलले इकडं.
तर आजचा व्लॉग थोडासा मी छोटाच बनवला, कारण मला म्हणजे बनवणंच झालं नाही नंतर. तर हा छोटासा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करत जावा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. इकडे पाहू शकतात असे स्वच्छ किचन करून घेतलेलं आहे मी क्लीन. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.